गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अरे राम्या, अरे उठ की र, उन्हा अंगावर आली तरी झोपतू या. अरे उठ. आजे झोपू दे ना, लय अंग दुखतय. ए बाबा, तुझं आपलं रोजच आहे. हा, ते तुझा मामा त्याचा दिस उगवत नाही तुझ्या बगर, आणि तू त्याच्या शिव्या खाल्ल्या बगर तुला चैन बी पडत नाही. अरे उठ की र. अरे नाहीतर तो येईल आणि कावल आणि 2 शिव्या देईल. अरे राम्या, आठीत की लवकर. अरे असं काय करतो या, टपरीवर जाया वेळ होईल. अरे बिगी बिगी आंघोळ कर, तुझा मामा बी येईल एवढी आहे. आठीत लवकर. अंग नीट पुसर बाबा. हा हा, तुझी कापडं वरच आहेत. अरे बाबा ये बरं नाही. अरे तुझा मामा आहे म्हणून खपून घेतो या, त्याचा बी धंदा आहे. मला बी बरं वाटत नाही. तुझं खेळा बागडायचं दिस आहे. म्या तरी काय करू सांग ना. आता माझं हातपाय चालत नाहीत र पोरा. कापड चढव बघू बिगी बिगी. आणि हे बघ, टपरीवरचं काम संपव आणि लगोलग शाळेला जा. अच्छा. काल 1000दा वाजवून सांगितलं होतं तुला लवकर ये, मला बाजाराला जायचंय. पण नाही, दिवसभर त्या पाटलाच्या बरोबर उंडरत राहतो. मामा मी टपरीवर जातो. टपरीवर जाते. सावकाश सावकाश. अरे त्यो पाटलाचा पोर लई चांगला आहे. एवढा जमीन जुमला, पैका अडका, नोकर चाकर आहेत, पर जरा बी माज नाही त्याला. म्हातारे ते सगळं ठीक आहे ग, पण तो पाटलाचा पोर आहे. 7 पिढ्या बसून घेईल एवढा रगड पैसा आहे. शिकला काय नाही शिकला काय, काय फरक पडतोय. या राम्याला कळलं ना ग, आपलं हातावरचं पोट आहे. इथं आजारी पडायचं म्हणलं तरी 4 वेळा विचार करावा लागते. ठेव. अरे कशा पाहिजे ठेव. आणि हिला सांगू नगस, बाजारात काय आणायचं का तुझ्यासाठी. नग नग. चल मी जातोय.
आता अजून काय झालं? साहेब, काय झालं? रेडिएटर मधलं पाणी संपलंय. थोडा वेळ थांबावं लागेल. निघताना बघता येत नव्हतं? साहेब, मी बघतो इथे जवळपास पाण्याची सोय होते का. बघ, लवकर बघ. जी. अरे, काय साहेब? इथून बाजार किती दूर आहे? गाडीत तेल टाकायचं असेल तर 5 मैल, गाडीचं काम करायचं असेल तर अर्धा मैल, आणि चहा पाणी करायचं असेल तर इथे बी करू शकता. मला थोडंसं पाणी मिळेल का? प्यायला की गाडीत टाकायला? अरे बाबा, मला गाडीत टाकायचं आहे. हां, हे घ्या. साहेब, काय चहा घेणार? पाठव 2 कप. हां. एकदम स्पेशल बनवायचा. साखर जास्त टाकायची. गाडीत मोठे साहेब बसलेत बर का. हा, चल. साहेब, अजून काय आता? भजी घेणार? गरम गरम काढतोय. असं म्हणतोस? हां. पाठव 2 प्लेट. हा, चल. काय रे, किती वेळ लागेल अजून? साहेब, एक 5 मिनिटं लागतील अजून. तोपर्यंत चहा आणि भजी सांगितलीत, येतील एवढ्या. साहेब, चहा. हा, अरे वा, आणलंस? हां. काय रे, काय बघतोस? साहेब, तुम्ही मोठे साहेब आहात? का? ते लाल दिवा, गाडी, हे ड्रायव्हर काका सांगत होते. नाव काय तुझं? राम्या. काय? रामचंद्र आबा धायगुडे. वा, शाळेत जातोस? हो, 7वीला आहे. अभ्यास करतोस की नाही? हो, वेळ मिळेल तेव्हा. साहेब, मी बी मोठा झाल्यावर तुमच्यासारखा मोठा साहेब होणार आहे. हो, पण त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल तुला. का? तू मला सांगितलं नाहीस तू अभ्यास करतोस की नाही? हो, कधी कधी, पण वेळच मिळत नाही. शाळेत जातोस का? हो. आवडते शाळा? हो. मास्तर शाळेतले आवडतात का? हो, पण अभ्यास नाही केला की लई मारतात. तुला विषय कुठले आवडतात? सगळे. मग एक काम करायचं. नाही म्हणजे जर तुला मोठा साहेब व्हायचा असेल तर सांगा की. रोज शाळेत जायचं. हो. मास्तरांनी शाळेत शिकवलेलं नीट ऐकायचं. हो, आणि मास्तरांनी दिलेलं गृहपाठ करायचं की. भाजी चिरताना, कांदा चिरताना, भजी करताना, भांडी विसळताना करायचं. कुठलंही काम करताना. हा, म्हणजे मास्तर पण मारणार नाहीत. हो, आणि तू 2 बुक शिकला नाहीस तर राम्याचा रामचंद्र कसा होणार? साहेब, गाडी रेडी आहे. किती पैसे झाले तुझे? साहेब, नको. अरे, पैसे तर घ्यावेच लागते. हो, पण सुट्टे नाहीयेत. बा. एक मिनिट. हे घे. हे कशाला? हे जादूचं पेन. या पेनाने अभ्यास केलास तर मोठा साहेब होशील. तुमच्यासारखा? हो, माझ्या. हे घे. शाबास. साहेब,
पाठ उद्या करून आणायचा आहे. नाही मी केलं नाही. आता मला मास्तर मारतील. आता काय करू? राम्या घरचा अभ्यास केला का? नाही. तू र? आता मास्तर मारतील. आता रे काय करायचं? कुठलं पुस्तक काढलंय? मराठी. धडा 5वा काढायचा आणि त्यात ए राम्या, हा? मामा काही बोलला का र? नाही. अगं आजी सकाळी काय झालं, आपल्या टपरीवर एक मोठा साहेब आलेला. राम्या, नाही 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 तुझी शपथ. अगं त्याची गाडी आहे ना खराब झाली, ते बी आपल्या टपरी समोर. मग तो साहेब त्याने माझ्या हातचा चहा बी पिला आणि भजी बी खाल्ली. वय आणि म्हणलं कसा, अख्ख्या जिल्ह्यात तुझ्या हातची चव नाही. भले शाबास. वय. हा. मग तू त्याला बोलला नाहीस? तू भी रोज शाळेला जातो, एक बी खाडा न करता. हा हो हो. हा. त्यांनी मला खुश होऊन काय दिलं माहितीये? काय? त्या साहेबांनी मला ह्यो पेन दिला. का रे बाबा? शिकण्यासाठी. वय. त्यांनी सांगितलं मोठा साहेब व्हायचा असेल तर 4 बुक शिकायला लागतील. म्हणजे तुला बी रोज शाळेत जायला हवं, हा ना? वय. अरे भाई, नाऱ्याची आई आली होती. तू आणि त्यो दोघं बी शाळेत नव्हता म्हणून हुडकाय आली होती. अरे माझ्या लेकरा, तू शाळेला नाही गेलास, शिकला नाहीस, तर अख्खी जिंदगी ना तुला टपरीवर काढावी लागल र. टपरीवर काढावी लागल. आजे तुझी आण. मी उद्यापासून शाळेला रोज जाणार. वय. एक बी दिवस काढाय नाही करणार. माझे लेकरा, गुणाचं लेकरू माझं. तू 2 बुक शिकला नाहीस तर राम्याचा रामचंद्र कसा होणार? अरे माझ्या लेकरा, तू शाळेला नाही गेलास, शिकला नाहीस, तर अख्खी जिंदगी ना तुला टपरीवर काढावी लागल. हे जादूचं पेन आहे. या पेनाने अभ्यास केलास तर मोठा साहेब होशील. बसा बसा बसा. राम, नारायण, इकडे या. तुम्ही दोघेही वर्गाबाहेर जाऊन उडवे राहा. चला. तर मुलांनो, प्रश्नांची उत्तरं द्या. मुद्दल आणि सरळ व्याज मिळून जी रक्कम येते त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? उभा राहा. बोल, काय म्हणतात? मास्तर नाही माहित. माहित नाही? रास. अरे खाली वा. त्याला रास म्हणतात. समजलं? पुढचा प्रश्न. गदी माडगुळकरांच्या बिनभिंतींची शाळा या कवितेमध्ये शाळा कशास म्हटले आहे? तू नदी. खाली बस. तू सांग. डोंगर. नाही, खाली बस. तू आभाळ.
नाही तू झाडे वेली. बस खाली. कविता वाचले की नाही कोणी? मग काय तुमची डोकी आहेत की खोकी? साधं सांगता येत नाही? मी सांगू? निसर्गाला खाली वाक. नाऱ्या, काय अंगाला रग लागली नव चांगली? मी आज सांगितलं होतं मास्तरासनी, शाळेत आला की कोंबडं बनवून बाहेर उभं करा म्हणून. आय पर रातच्याला मी तुला म्हणालो होतो ना की मला राम्या बरोबर आहे म्हणून. आणि राम्या, तू बी ह्याच्या नादाला लागलास वय? अरे शाळेत यायचं सोडून कुठं उंडारायला गेला होतात दोघं? कुठं नाही. परत जाल का दोघं कुठं? नाही जाणार. नाऱ्या, अभ्यास कर सांगितलं ऐकत नाही. हे बघा, तुम्ही नारायणाला घेऊन घरी जा. रामला मी नंतर पाठवतो. ये रे, ये इकडे. गुरुजी, मला शाळेतून नका काढू. म्या ठरवलंय, म्या रोज अभ्यास करणार. म्या रोज शाळेत पण येणार. गुरुजी, मला नका मारू. तुझं आधी रडणं थांबव हे. आणि मला सांग, काल तू शाळेच्या पटांगणापर्यंत येऊन परत का गेलास? मी अभ्यास नव्हता केला म्हणून तू शाळेतून पळून जायचं? तू हल्ली वरचेवर दांड्या मारतोस. मी काही बोलत नाही तुला, कारण तू अभ्यासात हुशार आहेस. पण आता ना, तू दिवसेंदिवस सगळ्यांनाच टोप्या लावायला लागलायस. मामाला सांगायचं शाळेत जातो, आणि शाळेत सांगायचं मामाच्या टपरीवर जातो. आणि तुझी आजी, तिला तर तू साप गुंडाळून ठेवलायस. हे बघ, असाच जर वागलास ना तर आयुष्य काढावं लागेल तुझ्या मामाच्या टपरीवर, नाहीतर मुंबईमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये. हे बघ, तुला जर सगळे विषय तोंडपाठ आहेत ना, मग तू घरचा अभ्यास का नाही करत? गुरुजी, सकाळी टपरीवर जातो, मामा आला की शाळेत येतो, शाळा सुटली की परत टपरीवर जातो, मामीला म्या दिसलो की लगेच कामाला लावते, कपडे धुवा, भांडी घासा. आणि गुरुजी, संध्याकाळी दिवे लागायच्या टायमाला टपरी बंद केली की घरी जातो. आजीला बी बरं नाही, तिच्या डोळ्यात फूल पडले, त्यामुळे ती बी चुलीजवळ जात नाही. समधी कामं मलाच करावी लागतात. आता तुम्हीच सांगा गुरुजी, मी कधी अभ्यास करू? ठीक आहे, मी सांगेन ते करशील? हो. मग उद्यापासून शाळा सुटल्यावर मी तुझा अभ्यास घेणार. शिकवणी? हो, शिकवणी. पर माझ्याकडे तुम्हासनी द्यायला पैसे नाहीत. तू शिकलास ना की मला माझी बिदागी मिळाली असं समज. हां. पण आता याच्या पुढे कुठलंही कारण चालणार नाही. यशवंत हो, गुणवंत हो, खूप शिक. म्हातारे, म्हातारे, काय ग, काय झालं? राम्या, बाहेर जा बाबा. जा. आता कसं वाटतंय? हे बघा, मुगाची खिचडी आणली या, जरा 2 घास खाऊन घ्या, म्हणजे ताकद येईल अंगात. होय, मी उद्या सकाळच्यालाच येतो, मग तुला दवाखान्यात घेऊन जाईन. नका नका, माझं जरा ऐकून घेशील? बोल. अरे, मला नाही वाटत आता मी जास्त दिवस जगन म्हणून. म्हातारे, उगा काय बाय बोलू नकोस तू. अवो, दिवे लागणीच्या येळेला असं उगाच वंगा का बोलतायसा? खरं तेच बोलते.
अरे माझी एक इच्छा राहिली आहे. पुरी करशील बाबा? अरे बोल की रे बाबा. आई बाबाच्या पश्चात या पोराला मी जमल तसं वाढवलं. आता माझ्या माग तुम्हीच दोघं आहात. माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकराला अंतर नका देऊ, समजलं? आता रे काय बाय बोलू नकस. काय नाही झाले तुला, होशील बरी तू. हा ना राम्याची तर काळजीच करू नको. अगं लाखात एक आहे त्यो. काय ग, आज जसं तुला सांभाळतोय उद्या तो आम्हाला सांभाळेल तसा. बर आता मी निघतो. हा तू ही खिचडी खाऊन घे, जरा बरं वाटेल तुला. हा उद्या सकाळच्याला येतो मग आपण जाऊ डॉक्टरकडे. हा समजलं का? चल ग. चल 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 लवकर चल. ते पोरग उठायच्यात घरी जायला हवं. वय तर नदी आपले पाणी कोणाकोणाला देत होती? उत्तर आहे, लिहून घ्या. नदी स्वतःचे पाणी तीरावरच्या लोकांना, पशु पक्ष्यांना, झाडाझुडपांना, शेतमळ्यांना देत होती. लिहिलं? ए नार्या, ये इथे बस. अरे काय तू बोल. हा हे घे वाच. हे घे राम्या, ही एवढी भांडी घासून टाक. एकदम झाक घासून टाक. 2 येळ गिळायला मिळतंय ना? हो लवकर, हात चालू. हा अरे ये राम, ये सर. मला तुला सांगायला अत्यंत आनंद होतोय. तू शाळेत पहिला आलास. तुला 92% मिळालेत. अरे हो. घे 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 पेढा घे, पेढा घे, घे घे पेढा घे. आता अशी उंच भरारी घे की आकाश सुद्धा ठेंगणं वाटेल. आता अजिबात मागे वळून बघायचं नाही, कारण तू केलेल्या कष्टाचं चीज झालंय. शिक, खूप शिक. हा आणि मोठा हो. सर हे सगळं ठीक आहे, पण पुढचं शिक्षण कसं पूर्ण होणार? कॉलेजचं शिक्षण कसं करणार? राम, मी तुला नेहमीच सांगत आलोय, जे मेहनत करतात परमेश्वर त्याच्या पाठीशी अखंड उभा राहतो. हे काय आहे सर? तालुक्याच्या कॉलेजमध्ये आमचे एक स्नेही आहेत, विलास सरपोतदार. कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत.
काय त्यानं मी तुझ्याबद्दल सगळी माहिती पुरवली होती. शाळेतर्फे फॉर्मल एक शिफारस पत्रही दिलं होतं. गेल्याच आठवड्यात सरपोतदारांचं मंजुरीचं पत्र आलं. मंजुरी? कसली मंजुरी? मला काहीच कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. कॉलेजनं माझं शिफारस पत्र मंजूर केलंय आणि त्यानुसार रामचंद्र धायगुडे यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. सर माझा विश्वासच बसत नाही तुम्ही मला जे काही सांगताय ते. सर तुम्ही माझ्यासाठी जे करताय ते. याचा विचार तू आता नाही करायचा. अजून तुला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. लहान मोठ्या आव्हानांना तुला तोंड द्यायचंय. अरे आता तर तुझ्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नाही सल्ला नाही देत तुला, पण अनुभवाचे 4 बोल सांगतो तुला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आपल्या समोर येतात. आपण ठरवायचं असतं. काहींच्या मते पैसा म्हणजे संपत्ती, प्रसिद्धी, तर काहींच्या मते पैसा म्हणजे सचोटी, आत्मसन्मान. कुठला मार्ग निवडायचा आहे तू ठरवायचंस. लागा, तयारीला लागा. कॉलेज वाट बघते तुमची. होय सर. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. भविष्यात हाच विद्यार्थी माझं नाव काढेल. राम, ए राम्या, अरे माझा मित्र शाळेत पहिला आला रे बाबा. ए बबन्या, पहिला आलाय. अरे हो हो हो, तुला किती मिळाले? माझं जाऊ दे रे, 5 झालो. 37%. ए गप्पी, अरे तुला बोललो होतं ना मी, 10 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं जरी दिली ना कोणी बी पास होतंय. ए रताळ, जा की आता, चल चल. पण तू पहिला आला, लय बरं वाटलं बघ. चल चल चल, तुझ्या घरी जाऊया, नंतर मला मामाकडे पण जायचं. अरे जाऊया की, घाई काय तुला? अरे तसं नाही, मास्तरांनी माझी तालुक्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची सोय केली. खरं का? अग बाबो, अरे माझा मित्र तालुक्याच्या कॉलेजात जाणार. हो 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 हो. अरे पण माझं ऐकून तर घे. कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईस्तोवर मला तिथेच राहावं लागेल. म्हणजे तू मला सोडून तालुक्याला जाणार? अरे पण दुसरा काही पर्याय पण नाही ना. अरे लेका आपली मैत्री. अरे येड्या, 5च वर्षांचा प्रश्न आहे की. नंतर मी येईन परत. हो, तू आलच परत. माझा बा बरोबर बोलतो, शहरात गेलेला माणूस परत कधीच गावात येत नाही. अरे पण शिक्षण पण महत्वाचं आहे की नाही? हा, आता ते बी बरोबर आहे. चला. हे राम्या. काय रे? 5 वर्ष तुझ्यापासून दूर राहणार आहे. तुझ्या मैत्रीला पारखा होणार. खूप आठवण येईल तुझी. हे काय? सरांची मुलगी आहे.
त्या रामचंद्र धायगुडेंना पाठवून द्या. होय सर. काय म्हणवतीस तू? बाबा साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. अभ्यासावर नीट लक्ष ठेव. हो, हा अभ्यासक्रम नवीन आहे ना. नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र आबा धायगुडे. बसा ना. देशमुख सरांनी पाठवलं ना? हो सर. ही माझी फाईल. अरे हो, बाय द वे तुमची ओळख करून द्यायला विसरलो. ही माझी मुलगी सावित्री. नमस्कार. नमस्कार. आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय. कॉलेजच्या ट्रस्टतर्फे दरवर्षी काही निवडक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. देशमुख सरांच्या शिफारसीमुळे जरी तुमची निवड झाली असली तरी त्यामागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुमची शिक्षणाची प्रगती आणि दुसरं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड. सर, त्याबद्दल मी तुमचं आणि देशमुख सरांचं आयुष्यभर ऋणी राहीन. नाही, त्याची काही गरज नाही. फक्त एकच सांगतो, स्कॉलरशिप मिळवणं आणि ते टिकवणं हे फक्त तुझ्याच हातात आहे. त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. गुड. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा आहे. बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. राहिला प्रश्न तुझ्या हॉस्टेलचा, तो शिपाई तुला तुझी रूम दाखवेल. थँक्यू सर. येतो. बाबा हा आमच्या बरोबर शिकणार? हा का? नाही, म्हणजे ह्याला स्कॉलरशिप. हे बघ बेटा, एखाद्याच्या दिसण्या वागण्यावर जाऊ नये. त्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. म्हणजे भेदभाव करण्याची इच्छा होत नाही. बाबा हो, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं, चहाच्या टपरीवर काम करून शाळेत पहिला आलाय तो. इट्स व्हेरी डिफरंट. अरे हो, लेक्चरला जायचंय. कसा चालला अभ्यास? खूपच छान. हॅलो. हाय. लायब्ररी जाऊया? हो, जाऊया ना. जाऊया. एक मिनिट थांब. राम, ही माझी मानलेली बहीण सावित्री आणि हा स्कॉलर बॉय ऑफ द कॉलेज रामचंद्र धायगुडे. अरे, आमची ओळख आहे. मलाच माहित नाही. हे बरं आहे. हाय. ओ हाय. हे काय, दिनू कुठे? नाही, मला नाही माहित. किती शोधलं मी तुम्हा दोघांना कॉलेजभर. दोघांना? आय मीन मला पण. का? नाही, सहज. काय वाचतोयस? अभ्यासाचं पुस्तक? नाही, आत्मचरित्र वाचतोय. ओ, म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त इतरही बरंच काही करतोस तर तू. बरं मला सांग, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं का? मला अनुभव नाही. जनरल नॉलेज म्हणून तरी सांग. जी के म्हणत असेल तर कारण प्रत्येक स्त्री आपल्या जोडीदाराचं मन, त्याच्या भावभावनांचा ताळेबंद ठेवत असते. छे, तसं असतं ना तर प्रत्येक पुरुष यशस्वी झाला असता.
जी स्त्री आपल्या जोडीदाराचं मानसिक संतुलन ढळत असताना त्याला सावरते, त्याच्या पडत्या काळात त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहते, तो पुरुष सगळ्या अडीअडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकतो. वा, किती छान बोलतोस तू. नाही म्हणजे मलाही आवडेल अशा यशस्वी पुरुषाची जोडीदारीण बनायला. अरे तुमचे बंधुराज. राम राम. गुड गुड गुड. मला एक सांग, पॉलिटिकल सायन्स हा विषय का निवडलास? काय ना सर, अखंड भारत ते स्वतंत्र भारत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 दशकं लोटलेला भारत, यामध्ये विशेषणं सोडली तर बाकी आहे तसंच आहे. आणि माझ्या मते याला कारणीभूत आपल्या देशाची राजकीय पार्श्वभूमी आहे. अच्छा, म्हणजे राजकीय अनास्था. बस बस, हा पण तुझा एक उद्दिष्ट आहे का? सर, माझा जन्म एका खेडेगावातला. आमच्या गावात नागरी सोयीसुविधा सोडल्या तर गेल्या 5 दशकात एखादी राजकीय व्यक्ती काय, शासकीय सोयीसुविधाही पोचलेल्या नाहीत. आमच्या गावात आपल्या नावाची सही करता आली की तो किंवा ती शाळा सोडून देतो. का? त्यांना वाटतं की आपण सुशिक्षित झालो. ओ अच्छा, म्हणजे आता अभ्यास संपल्यावर राजकारणात प्रवेश करणार का? नाही, अजिबात नाही. पण माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या गावाला कसा होईल याची मी नक्की काळजी घेईन. अगं ये, किती वेळ. मी काय म्हणतो, हे सगळं शिकलास कुठून? परिस्थिती. हा, परिस्थितीतून अनुभव मिळत गेले आणि मास्तरांकडून संस्कार. आणि घरच्यांकडून? घरी होतं तरी कोण. आई जन्मताच गेली, वडील आठवत पण नाहीत. माझं सर्वस्व म्हणजे माझी आजी, अशिक्षित पण व्यवहारी. तिच्याकडूनच मी सगळ्यांवर प्रेम करायला शिकलो. आणि चहाची टपरी? ती माझ्या मामाची होती. होती म्हणजे आहे. मी आज जो काही आहे ना तो त्या टपरीमुळेच आहे. आजी गेल्यानंतर दिवसभर मी त्या टपरीवरच असायचो. माझं 2 वेळचं जेवण म्हणजे टपरीवरती उरलेले पदार्थ आणि 2 वेळचा चहा. मी सगळा अभ्यास त्या टपरीवरती असतानाच केला. आणि शिक्षणाचा खर्च? नारायण आणि त्याचे आई वडील. आधी मला तू एक सांग, तुला शिकायचं आहे ना? हो, पण माझ्याकडे शिकण्यासाठी पैसे नाहीत. त्याचीही व्यवस्था झाली. नाऱ्या, आता माझं नीट ऐक. तुझ्या शिक्षणाच्या समध्या फीची व्यवस्था म्या केली. अक्षी 10वी पातूर. तेव्हा आता फक्त अभ्यास करायचा, लई शिकायचं, शिकायचं शिकायचं आणि शिकायचं. त्यांनीच माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी मला आपल्या मुलासारखं शिकवलं, वाढवलं. त्यामुळे मामाचं तर आयतच फावलं. त्यानंतर माझं आणि मामाचं नातं हे मामा भाच्याचं होण्यापेक्षा मालक आणि नोकराचंच जास्त झालं. राम, मी काय म्हणत होतो, काय पावसाळी वातावरण वाटतं रे. हो, पाऊस पडू शकतो कधी. हो हो हो. अरे देशपांडे सर फार बिझी आहेत वाटतं, बघितलं पण नाही. ए राम, अरे राम्या. अरे रामचंद्र, तू इथे कसा? क्या बात आहे. अरे एकदम बदलूनच गेलास तू. अरे मग आता काय बाबा, तुम्हाला गेल्या 2 वर्षात आमची आठवण आली नाही. म्हटलं आपणच जाऊ, रामशेठची खबर घेऊन येऊ.
आपला परिचय ना म्हणजे तुम्ही शिकवता का? नाही माफ करा बरं का, काय लहानपणीचा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलाय म्हणून लक्ष गेलं नाही, सॉरी बरं का. अरे नाही नाही नाही, तो शिकवत नाही, तो माझा मित्र आहे दिनकर प्रधान. हो का? अरे वा 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 वा. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. क्या बात आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तूच नारायण पाटील? म्हणजे नारायण पाटील ना? हो. म्हणजे रामाने आमच्याबद्दल सगळं सांगितलं वाटतं. राम नेहमीच तुमची स्तुती करत असतो. हो का? हो. अरे वा. हा पण वेळ मिळत नाही ना आणि इच्छा बी होत नाही. अरे गाड्या, तू गाव सोडून जाताना तुझ्या मामाला काय सांगितलंस? आजपासून तुझ्या दारात मी पाऊल ठेवणार नाही. अरे पण आम्ही बी मेलो का तुझ्यासाठी? अरे राम, हे कधी बोलला नाहीस? नाही बरोबर आहे. कसा बोलेल तो? आमचा राम म्हणजे तत्ववादी. या कलियुगातला रामच म्हणा हवा तर. अरे हो, सांगायचं राहिलं तुला बाबा, तुझ्या काकीनं माझं लगीन ठरवलंय मे महिन्यात. एवढ्यात लग्न? अरे पण तू तर पुढे शिकणार होतास ना? ते कुणाला गरज आहे? 10वी पास झाल्यानंतर किमान 10 देवस्थान तरी करून आलोय नवस फेडायला. आणि हो दिनकर भाऊ, तुम्ही बी यायचं बरं का माझ्या लग्नाला. मी? हो मग पत्रिका देईन पाठवून. अरे हा, हे घे बाबा, तुझ्या मामाने पैसे पाठवलेत. पैसे? अरे तुझ्या आजीने पोस्टात ठेवलेले पैसे पाठवलेत. त्यातले काही पैसे मामाने त्या टपरीच्या डागडुजीसाठी वापरले आणि उरलेले दिलेत पाठवून. मला म्हणलं जातोच तालुक्याला तर रामाला पैसे आणि निरोप दोन्ही दे. कसला निरोप? तुझ्या मामाने निरोप धाडलाय की यापुढे तुझ्या जेवणा खावणाचे पैसे तो पाठवणार नाही. खर्च लय वाढलाय आणि महागाई बी, त्यामुळे तू तुझी सोय स्वतःच कर. मामा असं बोलला माझ्याबद्दल? अरे राम्या, तू कशा पायी टेन्शन घेतोय? माझा बा बघ तुझी समधी सोय करतो की नाही. नाऱ्या, हे पैसे मामाला परत कर. अरे पण हे बघ नाऱ्या, तालुक्याला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे त्यासाठी लागणारे सगळे कष्ट मीच उचलेन. आणखी तुझ्या आई वडिलांना यातलं काहीच सांगू नकोस, नाहीतर तुझा तत्वनिष्ठ राम स्वतःच्याच नजरेतून उतरेल. राम, मी खूप सिरियस आहे. कशाबद्दल? अरे गावाहून इतक्या लांब शिष्यवृत्ती मिळवून आलास ते शिकण्यासाठीच ना? पण नारायणाने मामाबद्दल जे सांगितलं ना, ते खूप अनपेक्षित होतं. हो मान्य आहे मला, पण त्यावर हा पर्याय नाही ना. आणि तू जर नोकरी पत्करलीस तर तुझ्या शिक्षणाचं काय? हे बघ सावित्री, मला शिष्यवृत्ती मिळाली आहे ती शिकण्यासाठी, पण माझे बाकीचे खर्च कसे भागणार? त्यासाठी मला पैसे कमावेच लागणार ना. त्यासाठी मी देईन तुला पैसे. मला कोणाचीही मदत नकोय. 4 पैशांसाठी मिंध व्हायचं असतं तर मी इतक्या लांबवर आलोच नसतो. अरे पण मी परकी आहे का तुला? नाही सावित्री, तसं नाहीये. पण नको, उगाच लाचार होऊन पैसे किंवा कुठलीही मदत घेण्यापेक्षा त्याने तुझी स्वप्न साकार होतील. प्रयत्न तर मी नक्कीच करेन, आणि मला माझ्या ध्येयापासून कोणीच हलवू शकत नाही. साहेब, मी बी मोठ्या झाल्यावर तुमच्यासारखा मोठा साहेब होणार आहे. मग एक काम करायचं, रोज शाळेत जायचं. हो. माझ्यासारखं. शाबास. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. सॉरी, मी तुझ्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतला होता. कसं आहे ना, एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. खरं तर मित्र म्हणून मी तुझा नेहमीच रिस्पेक्ट करत होते, पण आता माझ्या मनात तुझी एक वेगळीच जागा निर्माण झाली.
यापुढे तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात मी तुझी साथ देईन, अगदी सावलीसारखी. प्रॉमिस? May I come in, sir? Yes, come in. तर तुम्ही नोकरीसाठी आलात? हो, सरपोतदार सरांनी तुम्हाला फोन केला होता. येस, प्लीज. तुम्ही अजून शिकताय, राईट? येस सर. तुम्हाला काही अनुभव नसताना नोकरी करत सर, परिस्थितीच तशी आहे त्यामुळे. मी समजू शकतो. काय नाव म्हणाला? हां, राम धायगुडे. होय सर. तुमचा एज्युकेशन ग्राफ खूप छान आहे, पण आय एम सॉरी, सध्या तरी मी तुम्हाला नोकरीची हमी नाही देऊ शकत. नाही, पण त्यातून एक मार्ग काढता येईल. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तुम्ही हंगामी तत्वावर सरकारी शाळेत नोकरी करू शकता. म्हणजे तशी व्यवस्था मी तुमच्यासाठी करेन. थँक्यू सर, थँक्यू. इट्स ऑल राईट. तुम्ही वाघमारेंना भेटा, बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला समजावून सांगतील ते. थँक्यू सर, थँक्यू. एक्सक्यूज मी मिस्टर राम धायगुडे, मी तुम्हाला ही नोकरी देतो ही बाब खरी असली तरी त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होणार नाही याची काळजी घ्या. नाही, तुम्ही सरपोतदार सरांच्या शिफारसीने माझ्याकडे आला असलात तरी तुम्हाला ही नोकरी मी तुमची शैक्षणिक वाटचाल बघून देतो आहे याचं भान असू द्या. होय सर. ओके, थँक्यू सर. गुड. येतो. बाय. सर. येस, ओके. तुला सोपा केला असेल ना पेपर? आता पुढे काय? पुढे काय, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं आणि रिझल्टची वाट बघायची. हो रे, आता संपले ते कॉलेजचे दिवस. मी आता उद्यापासून बाबांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालणार. काय रे, कसा विचार करतोयस? काही नाही, मी हा विचार करतोय की सुट्टी घेतली आहे तर गावाला जाऊन येईन म्हणतो. हां, का नाही? म्हणजे तू पण केला होतास ना की कोणीतरी मोठं झाल्याशिवाय गावाला जाणार नाहीस. जमिनीवरचा हक्क सोडण्यासाठी तहसीलदाराच्या ऑफिसला जाऊन सह्या करायच्यात ना. धन्य आहे तुझी, धन्य. एकतर तो तुझा हक्क हिरावून घेतोय आणि आता तू. दिनकर, जाऊ दे त्याला. मी त्याच्या मताशी सहमत आहे. अच्छा, म्हणजे प्रकरण इतकं पुढेपर्यंत गेलंय की आम्हाला त्याची साधी कल्पना देखील नाही. नाही, खरंच नाही. मला मामाकडून काय किंवा कोणाकडून आहे काही नकोय. मी उद्याच गावाला जाईन. अरे, 7-12 आहे ना. हा घ्या. हा हा. सर, इथे सही करा. राम, सही. ठीक आहे. चालेल? हो, चालेल. चाल. येतो मामा. राम, आल्यासारखं घरलाच सर 2 घास खाऊन घे.
अरे मामीला पण बरं वाटेल. नाही नको, मिळेल त्या एसटीने तालुक्याला जाईन म्हणतोय. उद्यापासून ड्युटी जॉईन करायची. असं म्हणतो बार. सर पेढे घ्या. हे सगळं तुमच्याचमुळे झालं. अरे माझ्यामुळे नाही बाबा. अभिनंदन अभिनंदन. पैस 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 पैस. सावी, अगे सावित्री, अगं बघ कोण आलाय ते. आले आले. अरे राम, कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू. आणि हे काय पेढ्यावरच भागवणार आहेस? किती प्रश्न, जरा बस ना. कामावर रुजू झालो आणि लगेच तुमच्याकडे आलो. अरे वा, इकडे ये पण बातमी शिळी झाली वाटतं. बाबा, मग पुढे काय करायचं ठरवलंयस? ठरवलंय तसं बरंच काही, पण सध्या तरी माझ्या कामाचं स्वरूप हे शिक्षण एवढंच आहे. अच्छा, गावी कळवलंस? कोणाला कळवणार? हा, नारायणला कळवलंय मी. आज आजी असती तर तिला खूप आनंद झाला असता. नाही नाही, तिला आनंद होईलच, पण आता तू तुझ्या आयुष्यातला आनंद लूट. नियतीचा खेळच अजब आहे. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला इतर गोष्टींचा त्याग करावा लागतोच. हो, पण त्या त्यागातून मिळणारं फळ सुद्धा गोडच असतं. बरं, लग्नाचं काय ठरवलंयस? लग्न? छे, अहो आता तर मी कुठे नोकरीत स्थिरावतोय. नाही नाही, करायचंय ना का नाही? नाही, तसं नाही आहे. पण माझ्यासारख्या मुलाला मुलगी कोण देणार? मी एक अनाथ. एक मिनिट राम, एक मिनिट. तुझ्यासारख्या बुद्धिमान विचारी मुलाच्या तोंडी ही वाक्य शोभत नाहीत. आता मुद्द्याच बोलतो. काही महिन्यापूर्वी सावित्रीने मला तुझ्याबद्दल सांगितलं. तुझ्याबद्दल म्हणजे तुम्हा दोघांबद्दल. पण मी तिला थांबवलं. म्हटलं, ज्या ध्येयासाठी तो इथे आलाय ते ध्येय पूर्ण होणं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं होतं. पण आता मीच पुढाकार घेऊन सांगतो. उगाच ताणण्यापेक्षा, चाल दखल करण्यापेक्षा तुम्ही सरळ लग्नच करा. नाही म्हणजे तुम्हा दोघांची संमती असेल तर मी गुरुजींना सांगून मुहूर्तच काढतो. काय? थांबा थांबा, पहिलं नाव घ्या मग आतमध्ये जा. नानाविध नाना प्रदेश, नानाविध नाना प्रदेश. रामचंद्र रावांचं नाव घेऊन घरात करते प्रवेश. तू खुश आहेस ना? खरंच? हो, खरंच खूप खुश आहे मी. आज माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण झालं.
साहेब आम्ही आतमध्ये यायचं का? या या नमस्कार साहेब. बसा. मी भास्करराव डांगे पाटील, तुमच्या शेजारच्या गावातच राहतो बघा. बर, आज कशी काय आठवण झाली? नाही म्हणजे काल झेडपीत गेलो तो, तिथं मला कळलं की तुमची इथं नवीन शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. अभिनंदन साहेब, अभिनंदन. धन्यवाद. ठेवा तिथे. बसा बसा. बोला, काय काम काढलं? म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलेलं दिसत नाही. या भागात सभापती म्हणून ओळखत्यात मला. माझ्याकडे काय काम होतं? काम म्हणजे तसं काही विशेष नाही बघा. काय साहेब, आम्ही सरकार चालवतो आणि तुम्ही सरकारी कामकाज, तेव्हा आपली ओळख असलेली वाढलेली कवा बी बरी नाही का साहेब? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण राजकारणी जर सक्षम नसतील तर? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. सलग तिसऱ्यांदा आमचा पक्ष झेडपीवर आलाय या जिल्ह्यात. हे भाषण मला पाठ झालंय. डांगे पाटील साहेब, काय ना, तुम्ही माझ्याकडे आलात याचा अर्थ एकतर तुम्हाला नवीन शाळा सुरू करण्याची मंजुरी हवी असणार, किंवा एखाद्या शाळेत ज्युनियर कॉलेज सुरू करण्याची परवानगी हवी असणार. तुम्ही अगदी मन कवडे बघा साहेब. माझ्या वाटावरले शब्द बोलला जणू तुम्ही. देशमुख मास्तरांना ओळखता? हे काही विचार नाही झालं का साहेब? तुमच्याच गावचे ना ते. अगदी नेकदिल माणूस बघा, हाडाचा शिक्षक. गेली 4-5 वर्ष ते शाळेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत. 6-6 महिने शिक्षकांना पगार मिळत नाही. तेव्हा शासनाकडून मंजूर झालेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कराल? काय आहे ना, त्यामुळे 2 गोष्टी होतील. एक तर शाळेला निधी मिळेल, आणि दुसरं त्याच ठिकाणी तुम्हाला ज्युनियर कॉलेज. कदाचित. नुसत्या शाळाकडून अनुदान मिळवण्यापेक्षा त्या शाळेतील शिक्षक सक्षम असणं तेवढंच गरजेचं आहे. देशमुख मास्तरांसारखे अनुभवी गुरु गावात असताना त्याच गावात दुसऱ्या शाळा काढून काय असेल होणार आहे? त्यापेक्षा त्या शाळेचा विस्तार आणि विकास कसा होईल हा विचार का नाही करत तुम्ही? येणारी पिढी जेवढी साक्षर आणि सुशिक्षित बनेल, त्याच तुलनेत गावाचा आणि जिल्ह्याचाही विकास होईल असा विचार करून बघा की. तुम्ही अगदी बरोबर बोललात बघा साहेब. तुम्ही तर अक्षय आमचे डोळेच उघडलेत. नाही, आत्ताच्या आत्ता समजा यंत्रणेला कामाला लावतो आणि तुमच्या शाळेला कशाला, आपल्या शाळेला अधिकाधिक निधी कसा उपलब्ध होईल त्याची व्यवस्था करतो बघा. येऊ म्या साहेब? चला येतो. बरीच कामं राहिली आहेत, एकदा हाता वेगळी झाली म्हणजे म्या. 'सर येऊ का आता? हा, राम धायगुडे साहेब, या बसा. 5 मिनिटं घेऊ शकतो तुमची? खुशाल, काही नोकरीत अडचण, प्रॉब्लेम? नाही, तसं काहीच नाही. सर बोल. अरे बोल. सर अरे बोल ना. सर, एक गोष्ट सांगायची तुम्हाला. सांग. सोळा 17 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मी माझ्या मामाच्या टपरीवर काम करायचो. एकदा तुमची गाडी नेमकी त्या टपरी समोर बंद पडली.
तुमच्याशी बोलल्यावर मला कळलं की शिक्षणाला पर्याय नाही. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या यशात या पेनाचा सिंहाचा वाटा आहे सर. हे एक जादूचं पेन आहे माझ्यासाठी, तुम्ही दिलेलं. ओ, आता मला आठवलं. ग्रेट, सिम्पली ग्रेट. माझ्या एका वाक्यानं तुझ्या आयुष्यात एवढा फरक पडला. ग्रेट. पण हे तू मला आधी का नाही सांगितलंस? 2 शक्यता मनात होत्या. एक तर भीती होती की पहिल्याच भेटीत तुम्हाला सांगितलं असतं तर वशिला लावतोय म्हणून, किंवा जुने संदर्भ देऊन इम्प्रेस करतोय असं वाटून तुम्ही मला डावलाल. आणि दुसरी शक्यता? दुसरी शक्यता म्हणजे मला नोकरी मिळाली असती. पण एक विचार सतत माझ्या मनात घर करून बसला असता. ही नोकरी मला माझ्या कर्तबगारीच्या जोरावर मिळाली आहे की वशिल्यामुळे चिकटलोय? इतक्या लहान वयात किती विचार करतोस तू? 1 मिनिट सर. हॅलो, हा बोल. काय? बरं, मी येतो. हां, सॉरी सर, माझ्या बायकोची तब्येत बरी नाहीये. मला जावं लागतंय. ओ, आय एम सॉरी. आपण पुन्हा भेटूया नक्की. इट्स ऑल राईट, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. टेक केअर. येतो. अगं खरंच जा तू. सावी, काय ग, काय झालं तुला? आणि दिनकर कुठे आहे? दिनकर भाऊ डॉक्टरांना सोडायला गेलेत. ठीक आहे, तू जा आता. संध्याकाळ पण झाली. पण बाईसाहेबांची मी तब्येत. आहे इथे, तू काळजी नको करू. जा, मी बघ. बर बर. काय ग, काय झालं तुला अचानक? डॉक्टर काय म्हणाले? आणि या दिनकर तुला एकटीला सोडून गेला ना? थांब, मी त्याला तर फोनच करतो. अरे हो हो हो, नुसती चक्कर आली तर एवढं टेन्शन. उद्या जर खरंच मला काही झालं. सावी प्लीज, या बाबतीत मला थट्टा नको आहे. तू माझं इन्स्पिरेशन आहेस सावी. तुला काही झालं ना तर? डॉक्टर काय म्हणाले ते आधी सांग मला. डॉक्टर म्हणाले आजार तसा कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण तरी खूप दिवस लागतील. म्हणजे बेड रेस्ट घ्यावी लागेल, पथ्य पाणी करावं लागेल, आणि हो, किमान 6 महिने तरी एकटीला सोडू नका असं म्हणाले डॉक्टर. पण म्हणजे नक्की झालंय काय? आता शिक्षण तज्ञांना सुद्धा एवढं सगळं सांगितल्यावर आजार ओळखता येत नसेल तर काय उपयोग? एक मिनिट. बेड रेस्ट 6 महिने एकटीला राहू द्यायचं नाही. ओ ओ ओ ओ म्हणजे सावी. सर, आज काय विशेष? खास तुमच्याकडेच काम आहे म्हणून बोलावलं. कसल्या संदर्भात? खातर जमा करून घ्यायला बोलावलंय. कसली? सर, आमच्या शाळेचं दरवर्षी ऑडिट होतं. शाळेचा रिझल्टही चांगला असतो. पण मी असं कुठे म्हटलं की मी शाळेच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय? तुम्ही कोड्यात टाकताय. नाही, मी कोडच सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना क्लासेस कंपल्सरी केले तसं ऐकलंय मी. हो, आता शाळेचा रिझल्ट चांगला हवा असेल तर ते क्लासेस तुमच्या मालकीचे आहेत. नाही, माझ्याकडे पुरावे आहेत. पण सर, मी कुणालाच कुठल्याही विद्यार्थ्याला आत्तापर्यंत जबरदस्ती केलेली नाहीये. तशी तक्रार असलेलं पत्र आणि त्याला पाठिंबा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या सह्या
अशी दोन्ही कागदपत्र आहेत माझ्याकडे. हे बघा सर कोणीतरी तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवतंय. चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला तुमचे क्लासेस बंद ठेवावे लागतील देसाई. हे अति होत आहे सर. माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत. हे प्रकरण तुम्ही इथेच मिटवलं नाहीत तर तुम्हाला महागात पडेल. नोटीस आहे ही. आदर्श गुरु शिष्य परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या या भारत देशात तुमच्यासारखे मतलबी आणि स्वार्थी मनोवृत्तीचे शिक्षक आहेत याचंच वाईट वाटतं मला. आणि देसाई सर, हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्ही मला लाच देताय. यावरून तुम्हीच हे पटवून देताय की माझे आरोप खरे आहेत. नोटीस घ्या आणि निघा. मी आज कुठलंही भाषण करण्याच्या हेतूने इथे आलेलो नाहीये. पण जेव्हा मला कळलं की गावात शाळा असून सुद्धा एक सुद्धा मुलगी शाळेत येत नाही, तेव्हा न राहून मला इथे यावं लागलं. अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तसंच शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि आज शासनाने विविध सवलती राबवलेल्या आहेत. आज 10वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आहे. इयत्ता 12वी पर्यंत सगळ्या मुलींना मोफत शिक्षण आहे. ग्रामीण विभागातील प्रज्ञावान आणि हुशार विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी आहे. तसंच अल्पसंख्याक समाजातील विविध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे. आणि विशेष म्हणजे शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक मुलीला मोफत सायकल वाटप केलं जातं. आणि याच्या मागचं कारण एकच की राज्यातील प्रत्येक कोनाकोपऱ्यातील मुलाला आणि मुलीला शिक्षण मिळायलाच हवं. लिहिता वाचता येणं, कोणाशीही संवाद साधणं ही मानवाने निर्माण केलेली कला आहे. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या पाल्याला त्यापासून वंचित ठेवू नका. श्री प्रतापराव जोगदंड साहेब, जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. कला, सामाजिक, राजकीय या क्षेत्रातील तुमची जबाबदारी तर वाखाणण्याजोगी आहे. याच कुतूहलापोटी मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं. तसं काही विशेष काम? काम म्हणण्यापेक्षा उत्सुकता जास्त असं म्हणा ना. कसली? मला सांगा, वर्षाला किमान 2 शाळांचं तरी भूमिपूजन तुम्ही करता. हो. तुम्ही 7वी नापास, म्हणजे एका मागोमागे कशा शाळा सुरू करणं कसं काय शक्य होतं तुम्हाला? नाही म्हणजे यामागची तुमची धारणा काय? त्याचं कसं आहे राजव, लहानपणी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, कधीच पुरं नाही ना होऊ शकलं, पण त्याची सल मनात राहून गेली बघा. जसा मोठा होत गेलो तसं ठरवून टाकलं, या भागात कुणी बी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही. हो नाही, एक वेळ घरामध्ये अन्न नाही शिरलं तरी चालेल राजव, पण शिक्षण भेटलंच पाहिजे. किती छान बोलता हो तुम्ही. 4 दिवस मी दौऱ्यावर होतो तेव्हा कळलं की तुमचा हा उत्साह फक्त भूमिपूजनापुरताच असतो. एकदा ते झालं की 4 पैसे गोळा करायचे, शासनाकडनं अनुदान मिळवायचं की शाळेचा विषय बासनात गुंडाळायचा. तुम्हाला कसं कळलं? इथे काम करणारा प्रत्येक माणूस बोळ्याने दूध पितो का? तुम्ही दिलेल्या फिगर्स आणि फॅक्ट्स यामध्ये काडी इतकाही ताळेबंद नाहीये. पण तुमच्या आधीच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तर करून राहिलो ना मी. हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे. तुम्ही सुरू केलेल्या प्रत्येक प्रोजेक्ट साईटवर जाऊन आलोय मी, तेव्हा कळलं की आमच्या डिपार्टमेंटमधली माणसं सुद्धा तुम्हाला सामील आहे. ही ब्रेकिंग न्यूज लवकरच मीडियामध्ये येईल याची तुम्हाला कल्पना असावी, म्हणूनच तातडीने बोलवून घेते. नाही पण या तुम्ही. नाही माझं म्हणणं. कोण पाहिजे तुम्हाला? साहेब आहेत का घरी? भाई आहेत ना, या या. काय का रंगो, काय झालं? कोण आहे?
काय नाही साहेब, तुम्हाला कुणीतरी भेटायला आलंय. बघतो मी. रंगू पाणी घेऊन ये. हा आलो. हो हो सर बोला. नमस्कार. ही शाळेची कागदपत्र आहेत. कुठल्या? साहेब पाणी. ठीक आहे जा तू. सर तुम्ही जाऊ शकता. अँटी करप्शन ब्युरो. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. रामचंद्र धायगुडे संपला. वर्तमानपत्रात बातमी येणं म्हणजे क्षणात देशासमोर नाचक्की. हे बघ, रामला या चक्रव्यूहातून बाहेर पडणं खूप दिव्य होणार आहे. बाबा राम निर्दोष आहे. अहो बाबा, त्याला ना यात कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न केलाय. बाबा तुम्ही काही करा पण रामला सोडवा. हो बाबा, रामला सोडवा. बेटा शांत हो बेटा. हे बघ बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. मला एक सांग, आता राम कुठे आहे? बाबा हो बाळ हो बेटा. माझा राम लाच घेताना अटक. समाजासाठी काहीतरी करण्याचा वसा घेतलेल्या रामला अटक. काय मी शिकवण्यात कमी पडलो कि माझे संस्कार कमी पडले? वाह, छान. तुम्ही तर एका रात्रीत संपूर्ण देशात तुमच्या घराण्याचं नाव रोशन करून टाकलं. मला तर तुमच्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही. सर तुम्ही माझं ऐकून तर काय? आता अजून काय ऐकून घ्यायचं राहिलंय? हे जे काय पेपरमध्ये छापून आलंय, सगळ्या शहरभर मीडियामध्ये तुमची चर्चा चालली, पेपरमध्ये तुमचा फोटो छापून आलाय. पण सर हे सगळं खोटं आहे. हो, तो फोटो खोटा आहे, ती बाई खोटी आहे. एक मिनिट मिस्टर राम धायगुडे.
तुमच्या कुठल्याही बोलण्यावर मी विश्वास ठेवूच शकत नाही. यासाठी तुम्ही हे सगळं केलं होतं. ही शिष्यवृत्ती मिळवली, शासकीय अधिकारी झालात ते यासाठी नाही. तुम्ही म्हणाला होतात ना, माझ्या एका भेटीमुळे तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नाही मिस्टर राम, तुम्ही यशाचा चुकीचा मार्ग निवडला. नाही सर, मला माझी बाजू मांडण्याची एक तरी संधी द्या. बोला. सर, या बाईला मी ओळखत नाही. सर, कोणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करते. असं कसं म्हणता तुम्ही? सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. त्यांचं काय? मला त्याचाच उलगडा करायचा आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे सर. आय एम सॉरी. आज सगळे पुरावे तुमच्या विरोधात असताना मी तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही. सरकारी कामात दखल देणं, हस्तक्षेप करणं माझ्या तत्वात बसत नाही. मी समजू शकतो सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. घ्या ना, चहा घ्या. हो, थँक्यू. मॅडम, मी दिनकर प्रधान, रिपोर्टर आहे. अच्छा. प्रेसमधून आलो. बोला ना, काही काम होतं का? हो मॅडम, तुमचा इंटरव्ह्यू हवा होता. घ्या. थँक्यू मॅडम. मॅडम, तुम्ही कमालीचं धैर्य दाखवून एका भ्रष्ट अधिकाऱ्याला जगासमोर आणलं, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. बरं मॅडम, मला सांगा, रामचंद्र धायगुडे यांना तुम्ही कधीपासून ओळखता? आता ओळख म्हणजे एक शिक्षक या नात्याने आम्ही अधिकाऱ्यांना ओळखतोच की. हो, तेही बरोबरच आहे. बरं मॅडम, ते शाळेत इन्स्पेक्शनला कधी आले होते? कुठल्या कारणासाठी त्यांनी लाच मागितली? किंवा लाच मागण्यासारखं नेमकं काय घडलं? नाही म्हणजे ॲक्च्युली मला तर तुम्हाला उघडपणे काही सांगता येणार नाही, कारण ना चौकशी चालू आहे ना, त्यामुळे. तुमच्यावर सरकारी कामासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. सर, यात काहीच तथ्य नाहीये. अहो, तुम्हाला रंग्यात पकडलंय. माझ्या विरुद्ध रचलेला कट आहे तो. त्याला काही पुरावा आहे? नाही. म्हणजे तुम्ही लाच घेतल्याचं मान्य करताय? बरं, तुमच्याकडे असलेले पुरावे तुम्ही आम्हाला देऊ शकता? नाही, तशी मला परवानगी नाहीये. कुणाची? चौकशी समितीची. नाही म्हणजे आरोप सिद्ध झाल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारचे डिटेल्स नाही देऊ शकत तुम्हाला. बरं, रामच्या घरी जाण्याचं कारण? नाही म्हणजे अधिकाऱ्याच्या घरी जाणं नियमाला धरून नाही. तुम्ही निरोप पाठवला होता. सर, त्या बाईला याआधी मी कधी बघितलेलं सुद्धा नाहीये, भेटलो सुद्धा नाहीये. मग त्या घरी कशा आल्या हे तुम्ही त्यांना का नाही विचारलं? मिस्टर राम, आम्हाला आमच्या कामाच्या पद्धती शिकवू नका. आय एम सॉरी सर, पण तुम्ही माझे मोबाईलचे रेकॉर्ड चेक करू शकता. मला तसा निरोप आला होता. कोणी पाठवला होता निरोप? हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय ना की मी या सगळ्या डिटेल्स नाही देऊ शकत म्हणून. कारण हे सगळं प्लॅनिंग आहे. तुम्ही सगळ्यांनी रामचंद्र धायगुडेला फसवण्यासाठी एक आखलेला प्लॅन, अशी चर्चा आहे. हे बघा, तुम्ही हे सगळं बोलताय पण तुम्हाला माहित नाही की मी कोण आहे ते. पण मी रामला चांगलाच ओळखतो. आणि तुम्ही देखील त्याला ओळखलं असतं ना, किंवा त्याच्या भूतकाळाबद्दल थोडी माहिती मिळवली असती, तर हे सगळं करण्याचा विचार देखील तुमच्या मनाला शिवला नसता. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे असं मानलं तर मग तुमचा संशय कोणावर आहे?
संशय. शासनाच्या कामासाठी गावोगावी फिरताना शक्यता आहे माझ्या एखाद्या कठोर निर्णयाने कोणीही, एखादा भ्रष्ट राजकारणी, नेता किंवा कोणी दुखावलं जाऊ शकतं. हो, पण त्यानं तुमचं निर्दोष असणं कसं सिद्ध होऊ शकेल? हो ना, बरोबर आहे. पण त्यामुळे माझ्यासारख्या इतर सच्चा तत्वनिष्ठ अधिकाऱ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो. हे तितकंच खरं आहे ना. सत्याचा उलगडा चौकशीअंती होईलच की दोषी कोण आहे ते. पण नक्की तुम्ही कोण आहात? रामचा मित्र. सध्या एवढी ओळख पुरेशी आहे. खेळण्या बागण्याच्या वयात चहाच्या टपरीवर काम करून रात्रीचा दिवस करून त्यांनी अभ्यास केलाय. कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळवली. मिळवलेली स्कॉलरशिप टिकून शिक्षण आणि फक्त शिक्षण एकच ध्येय ठेवून तो आज अधिकारी पदावर पोहोचलाय. शिकायचं, खूप शिकायचं, मोठं व्हायचं आणि त्याचा उपयोग त्याच्यासारख्या इतर रामना कसा होईल याचा ध्यास घेऊन तो आजही सतत झटतोय. अरे पैसेच कमवायचे असते ना तर अनेक राजकारण्यांनी दिलेल्या ऑफिस त्यांनी कधीच स्वीकारल्या असत्या. हे बघा, खरंच मला या सगळ्याची कल्पना नव्हती हो. तुमच्या एका चुकीच्या कृतीने एका सच्च्या अधिकाराचं स्वप्न तुम्ही धूळीस मिळवताय. आणि उशिरा का होईना, जेव्हा हे सत्य उलगडेल तेव्हा तुम्हाला कधीच कोणी माफ नाही करणार. अगदी तुमचं मनही नाही. तुमच्या एका चुकीच्या कृतीने एका सच्च्या अधिकाराचं स्वप्न तुम्ही धुळूस मिळवताय. आणि उशिरा का होईना, जेव्हा केव्हा हे सत्य उलगडेल तेव्हा तुम्हाला कधीच कोणी माफ नाही करणार. अगदी तुमचं मनही नाही. जरा बाजूला वा. सावकाश सावकाश. तुम्ही गावकर मॅडमना बोलावल्याचा पुरावा नाही ही एकमेव जमेची बाजू आहे. मला त्या मॅडमना एकदा भेटता येईल? नियमानुसार नाही, पण एक सहकारी या नात्यानं मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही तिथे जाऊ नये. मिस्टर राम, तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहात, तेव्हा कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी नीट विचार करा. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. सर, सावित्री कशी आहे? ठीक आहे. आताच ऑपरेशन थिएटरला नेले. सिझरिंग करायला पाहिजे म्हणतात डॉक्टर. पण सर, हे असं एकदम अचानक? डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अति ट्रेसमुळे लेबर पेन सुरू झाले. अरे हो, रामचा काय पत्ता? सर, मी त्याला फोन केला होता पण त्याचा फोन बंद आहे. चौकशी सुरू असेल. परमेश्वर, किती परीक्षा घेणार तू पोराची या? हे बघा मिस्टर राम, चौकशी समितीने घेतलेल्या निर्णयानुसार. थांबा, मला काही सांगायचंय, मला काहीतरी बोलायचंय. हे बघा, नियमानुसार तुम्हाला आत येण्याची परवानगी नाही. माहितीये मला, पण तुम्ही कोणत्याही निर्णयावर येण्याआधी मला काही सांगायचंय. हे बघा, तुमचं सगळं म्हणणं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. तुम्ही दिलेले पुरावे सुद्धा आम्ही. ते सगळे खोटे आहेत सर. सर खरंच निर्दोष आहे तो. आणि खरं तर त्यांना या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला गेलाय आणि मी त्यात. अहो, तुम्ही काय बोलताय याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? जोगदंड सरांच्या शाळेत मी शिकवते. ते आमच्या शाळेचे ट्रस्टी आहेत आणि त्यांच्याच सांगण्यावरून तुम्ही यांच्यावर आळ आणलात. हो,
जोगदंड सरांनी मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती आणि हे सगळं करण्यास भाग सुद्धा पाडलं. याचे परिणाम काय होतील ठाऊक आहेत ना तुम्हाला? डॉक्टर अभिनंदन, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. काळजी करायचं काही एक कारण नाही. मुलगा झालाय त्यांना. सर आता इथे राम हवा होता. येईल, नक्कीच येईल. बाळाच्या पायगुणानं राम या सगळ्यातनं सुटेल. खरंय सर. चल बाळाला बघूया. हो. हे बघा मॅडम, सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात लाच घेतल्याचा खोटा आरोप केल्याबद्दल आणि लाच देण्याचा प्रयत्न करून श्री रामचंद्र धायगुडे यांना अडकवल्याबद्दल आम्ही तुम्हाला सस्पेंड करत आहोत. खरं तर मला तुमची माफी मागण्याचा हक्क नाहीये, पण हे सगळं मी माझ्या नोकरीच्या भीतीपोटी केलंय. तुमचे मित्र आले नसते ना तर कदाचित माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं असतं. हो. चला मॅडम, तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. चला. सावी, सावी कशी आहेस तू? बरी आहे. बाबा, सावी माझी सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. काय? हो, आणि हे सगळं दिनकरमुळे शक्य झालं. अरे नाही, हे सगळं बाळाच्या पायगुणामुळे झालंय. बरोबर. नीट पकडा बाबा, तुला सवय नाही ना. बघा, आता झालं गेलं सगळं विसरा आणि नवीन आयुष्य नव्यानं सुरू करा. हे बाळा, 2 चहा दे ना. हो साहेब. नाव काय बाळा तुझं? यशवंत. शाळेत जातोस? हो साहेब. अभ्यास करायला आवडतं? हो, खूप आवडतो. ठीक आहे, हे एक जादूचं पेन आहे. हे तुझ्याकडे ठेव. खूप मोठा होशील. शाबास. तुम्हीच शिल्पकार मंदिर शारदेचे.